मित्रांनो आपण आलो राहणार होता असं कसं राहण्याचं कारण फक्त एवढंच आहे की आज तिथं सर्किट ट्रॅक्टर रोटानं आलेलं आहे. आपलं पटकन पाहिलं नाहीचं घरी आहे की नाही बाप्पा. तिथे गहू पेरलं आहे तिथं जायचं आपल्याला त्या राहणार पाला घ्यायचं नाही घरी यायचं. त्याला मित्रांनो मी गेलो पोस्टात आता जो पोस्ट डायरेक्ट पोस्ट गेला त्याला शूट घेतो. नमस्कार मित्रांनो, मराठी शूज ब्लॉगरच्या आजच्या 365 दिवसाच्या चॅलेंजमध्ये आज आपला 11 दिवस आहे. आता वाजले 9:30 आणि आज मला जायचं आहे रानात. सकाळ रानात जायचं आहे. पप्पा मागे गेले तर पप्पाने आता स्वयंपाक वगैरे केला. आणखी दीपपूंजी पण नाही केली, दीपपूंजी करायची. आणि आज मी कॉलेजमध्ये पण जाणार नाही. माझं पोस्टरचं काम राहिलेलं आहे ते मला पोस्टर काम आज पूर्ण करायचं आहे. आज तर मला अपेक्षित पण आणायचे त्याची मी आज मी काय जाणार नाही. आता मी चाललोय रानात. काय तर चला इळक पण घेऊत लगेच. तर चला मित्रांनो भेटू राहणार. मित्रांनो आपण मला राहणार होता असं कसं करायचं कारण फक्त एवढंच आहे की आज तिथं सर्किट ट्रॅक्टर रोटानं आलेलं आहे. आपलं पटकन पाहिलं नाहीचं घरी आहे की नाही बाप्पा. त्याच्यामध्ये काय ते ट्रॅक्टर पण आलेलं आहे. ट्रॅक्टर पण आलेलं आहे तर घरी जायचं. तिथे गहू पेरलं आहे तिथे जायचं आपल्याला त्या राहणार पाला घ्यायचं नाही घरी यायचं. मित्रांनो आपण फायनली शेंडे घेतलेच कपाशीचे. ट्रॅक्टर पुढं पाणी पुढं आणि ट्रॅक्टर मागं. ट्रॅक्टर सगळं सपाट केलं मागं तवर फक्त आपलं पण घेऊन झालेलं आहे. टाकायचं गट व्हायचं घरी जायचं. पप्पा गेलेले गट घेऊन हे पप्पा ते झालेले इथं. ट्रॅक्टर पण येऊन राहिलं आहे. आमच्याकडे जास्त करून हाताने सारखी उपटीतच नाही, सगळं याने उपटी देतं मशीननी. तर आपलं झालं आता गवत घेऊन असं निघालो आपण घरी गेलं का आपल्याला ते पोस्टात आपलं त्याचं काम पण कम्प्लीट नाही झालं. आज जायचं आज तेवढं काम काही झालं तरी आज कम्प्लीट करायचं. आज जायचं आपल्याला अपेक्षित घ्यायला. आज ते झालं अपेक्षित घ्यायला त्या पोराकडं बरोबर मला मला नको व्हिडिओमध्ये त्या पोराकडे अपेक्षित घ्यायला. तर चला भेटू घरी. मी आलोय घरी. आता तिथं ओझे टाकले. ओझे एवढा पाला आणला आपण. इथं पहिला काय होता त्याला बांधायचा निघायचं आपलं पोस्टर होता हात पेटून जायची निघायचं पोस्टर. आता सध्या काज आहे त्याच्यामुळं अवतार पण लई कसं राहिलेला आहे. लगेच निघायचं पोस्टात. पोस्ट गेलं का तेवढं काम करायचं लई घरी यायचं. आज पप्पा मग बाहेर जायचं आहे. मग तुम्ही आलं का मग आपल्याला तीच लावला. चला मित्रांनो मी गेलोय पोस्टात. तर आता जो पोस्टर डायरेक्ट पोस्टर गेला तिथं शूट घेऊ जर शीट तेवढं काम झालं येऊन घरी डायरेक्ट. आपलं इथं पोस्टर काम नाही झालं. तिकडे पोस्टर कारखान्यावरचे म्हणजे बघा डबल कुठून झाला का नाही आपल्याला. आता डबल त्या पोस्टरला जायचं आपल्याला डबल तिथं होतं का नाही. तर चला तिथं होतं आता खूप काय होतं काही नाही. चला मित्रांनो आपण आला आता घरी. आता वाजलेत 11:15 आणि आपलं पोस्टरचं काम फायनली कम्प्लीट झालेलं आहे. आपण काय म्हणलं आज जायचं आज कम्प्लीट करायचंच आणि आपलं कम्प्लीट झालेलं आहे काम. तर आता जेवण करू. आज कॉलेजला काय आपल्याला जायचं नाही आहे. कॉलेजला नाही जाण्याचं कारण तर एवढंच आहे सध्या शिक्षक लोक ते काही येत नाहीत. 2-3 लेक्चर होतं लगेच लगेच घरी यावं लागतं. त्याच्यापेक्षा म्हणलं आजचे दिवस आपलं घरी राहू. आज सगळ्या क्वेश्चन भर लिहून घ्यायचे. आज काही झालं तरी आज क्वेश्चन भर लिहून घ्यायचे. आज इथं मटेरियल आहे क्वेश्चन भर लिहून घेऊ. हे काय आत्ताच गेलतो थोडं काम पूर्ण केलं पोस्टरला. म्हणलं आज घरीचे आज एवढं क्वेश्चन भर लिहून घेऊ. तर चला आता जेवण करू तर भेटू क्वेश्चन पेपरला टायमाला. मित्रांनो आपलं झालं जेवण. आता वाजले 12:30 आणि आता बसायचं लिहायला. आधी शाळेला झुमके वगैरे बांधून होतं. आधी पुढचं दरवाजेलं होतं मागे गेलं मग पप्पा पण आलेली तर तसं आधी शाळेला झुमके वगैरे बांधतो आणि लगेच लिहायला बसतो. आज मला किती लिहायची ते पण दाखवतो तुम्हाला. आता भरपूर लिहायचं आहे. शाळेला झुमके वगैरे बांधतो. मित्रांनो मांडले शाळेला झुमके आणि आता तिथं मी लिहायला बसायला आलो. ते बघा ही काजळी पडली की बाजू काजळी ही सगळी काजळी वगैरे पडती. ह्या झटकून घेतो आपण. ह्या झटकून गेलं मला फ्रेश होऊन बसायला. इथं मस्त ही काजळी पडलेली इसली काजळी. हे कारखान्याची काजळी पडते सगळी. मशीन बसवलं होतं पण ते मशीन डबल काढलं वाटतं त्यांनी. डबल काजळी पडायला लागली. सगळा राडा होतो बरं. कुठं काजळीच आपली उशी तिथं मांडतो. बॅग थोडं खाली मांडतो आणि आपण घेतो आता आपला म्हणजे पसार घेऊ. हे रुमाल आपला मौल मांडायला हे थोड्या वेळासाठी इकडे मांडतो.
हे बघ हिच्यात आपण क्वेश्चन पेपर लिहायला सुरुवात केलेली हिच्यात. आम्हाला म्हणजे पेपरवर लिहायला लावली होती म्हणजे अशी पानं फाडून. पण याच्यावर लिहिण्याचं कारण काय होतं त्याला मग पेपर सांभाळावं लागतं. प्रत्येक क्वेश्चन म्हणजे प्रत्येक सब्जेक्टची एक 5-5 क्वेश्चन पेपर ते सांभाळायला वेळ म्हणजे हे होतं जास्त त्रास होतो. त्याच्यामुळे मी डायरेक्ट वही केली. वही बघितल्यांना पॅड करतो आपला. हा पॅड आहे आपला. तो हा जो पॅड आहे हा पॅड 300 रुपये घातलेला आहे फक्त. हे असं करायचं असं हे असं आणि हे बघ हे असं झाला रेडी. इथं लॅपटॉप बसतो म्हणजे टॅब बसतो. इथं आपला ग्लास वगैरे बसतो म्हणजे बॉटल वगैरे. इथं आपलं हँडल धरायचं आणि आपली कंपास पण घेतो. कंपास घेतलेली आहे. तर याच्यात तर काही नाही आपलं. ही फाईल इथं मांडतो. आपली लाईट पण चालू करतो. लाईट पण घातली सुरू. पप्पा शेजारी गेले तर आणि आता आपलं लगेच बसू लिहायला कोणचं लिहायचं मी तुम्हाला दाखवतो आता. भरपूर लिहायचं आहे. एवढंच नाही लिहायचं. क्वेश्चन पेपर नाही लिहायचे आणि क्लासरूमचा पण अभ्यास करायचा आहे. क्लासरूमचा तर भरपूर अभ्यास आहे. मित्रांनो मी बसलो आता लिहायला. तर मित्रांनो आज कॉलेजला जाण्याचं म्हणजे जायचं नाही कारण काय माहिती आहे का माझे क्वेश्चन पेपर भरपूर राहिले आहेत. मॅथमॅटिक्स ह्या विषयाचे नाही का मला 5-5 क्वेश्चन पेपर लिहायचे आहेत. आणि एक क्वेश्चन पेपर लिहायला नाही का पाणी किती लागतं मला दाखवू का. हे बघा ही वही आहे बरं का. ही वही बघा इथून जी सुरू आली क्वेश्चन पेपर इथून 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 आणि एक 19. तर 19 म्हणजे 19 पान लागले मला एका क्वेश्चन पेपरला. आणि हिला पण तेवढंच लागले. ही दुसरी आहे. ही दुसरी पण झालेली आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 हे एक 18. तर मित्रांनो एकाला 19 एकाला 18 मान लागलेली. तर आणखी किती लिहायची माहिती का. एवढे क्वेश्चन पेपर लिहायचे तेवढे. तेव्हा फिजिक्सची एक आहे. फिजिक्सची झालेली एक लिहून. फिजिक्सची मी याच्यातच 2 केलेली आहेत. फिजिक्सची इकडं झालेली आहे. बघू शकते इकडं इकडं फिजिक्सची झालेली आहे. फिजिक्सला किती लागलेली पण 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 याला 16 लागलेले आहेत. 16 32 म्हणजे 32 याला लागलेले आहेत. आणि त्याला पण 19 38 त्याला पण 38 पानं लागलेली आहेत. तर असे पानं लागलेली आहेत. आणि हे जे एवढं क्वेश्चन पेपर येतं एक हिंदीची आहे, एक मराठीची आहे, एक केमिस्ट्रीची आहे, एक इंग्लिशची आहे आणि बाकी एक बायोलॉजीची आहे आणि खाली एक मॅथमॅटिक्सची. एवढे क्वेश्चन पेपर येतात. एवढे लिहायचे. तर मित्रांनो झालं आहे माझा अर्धी क्वेश्चन पेपर लिहून. आणि आता वाजले 2. तर आता माझं बांधायचं मला शेळ्याला खायला प्यायला आणि दरवाजा लिहून घेतो. शेळ्याला सगळं खायला टाकून मग अशी मी बांधलं तेवढंच. आणि त्याला पाणी काय पाहिजे तो पप्पा म्हणले पाणी पाहिजे. पप्पा गेले तर राहणार का खाली तर घास आहे. ही पण मारी ती सगळे मार्क आहे इथं सगळे. हे पण मारितात. हे नाही मारित एवढं. हे 2 जण लय मारितात. हे 2 जण लय भयानक आहेत. लय मारितात. तर मित्रांनो झाले शेळ्याला बांधून. शेळ्याला सरकीचं पालन ते बांधलेलं आहे. तर आता चला आपल्याला बसायचं आपल्या सिंहासनावर. डबल लिहायचं थोडं लिहून घेऊ. तर सध्या थोडं तर मी आलतो बाहेर. आता राहुल मी चालू JCB-कडं. चला JCB बघायला. चला JCB बघायला. चला JCB बघायला. इकडे JCBचं काम चालू आहे. त्याशी आपलं कंपाऊंड नाही झालेलं. आणखी कंप्लीट नाही झालेलं. हे बघू शकता. तसेच पूल राहुलेले आहेत. राहुल कधी आहे काम कंप्लीट.
एक काम चालू आहे. हो चालेल. काम चालू आहे त्याच्यामुळे काय सध्या हे नाही विषय. चल तिकडं. हा असं कंपाऊंड मध्ये असं आम्ही काय ते जेसीबीवर गेलोच नाही मित्रांनो. पण आम्हाला खेळणे भेटलंय राहुलला बारकं मांजर. राहुल घरी एक मांजर असून हे आणलं का बरं. हे बघा मित्रांनो ब्लॅक कलरचं आहे. भारी दिसतंय ना. भारी आहे का नाही. चल तिकडे नेऊ सोडून येऊ ना. ती तुमची मांजर मारीन त्याला. तर मित्रांनो जर इथं राहिलं ना राहुलची मांजर लगेच मारीन त्याला. बारीक येते आणखी हे राहुल मारीन ना. राहुल मारीन का नाही. आम्ही जेसीबीवर गेलो नाही आम्हाला हे भेटलं खेळायला. तर मित्रांनो आलो आता डबल घरात. आता डबल अभ्यासाला बसतो. आता डबल बाहेर गेलो आम्ही मी राहुल थोडं बाहेर हिंडलो होतं. कटा आला तर बरंच बसून मगाशी थोडा मोबाईल पाहिला. आता लिहायला बसतो थोडी क्वेश्चन पेपर कम्प्लीट करून. आणि थोडी क्वेश्चन पेपर कम्प्लीट केली की थोडं बाहेर डबल बाहेरचं मग आता पुढं जे होईल ते आजच्या काही काम निघतं तिकडे जावं लागेल. चल त्याला भेटू थोड्या वेळच्याने. तर मित्रांनो आज वाजले संध्याकाळचे 6:30. तर मित्रांनो मला जायचं थोड्या वेळ बाहेरून जाऊन येऊ आणि आपला संध्याकाळी ब्लॉग इथंच एंड करू. आज पहिला ब्लॉग आपला 6:30 वाजेपर्यंत झालेला आहे संध्याकाळच्या. तर चला आधी बाहेरून जाऊ नंतर ब्लॉग इथं एंड करू. मित्रांनो आपण आलो होतो ग्राउंडवर आलो मला चला मंदिरात दर्शन करू. मंदिरात यायला थोडं उशीर होता. गेट पण बंद झालं. आणि सध्या इथे फिल्डिंग टाईट केलेली. आता इथे वॉचमॅन गेली बघायची वॉचमॅन. इथे वॉचमॅन वगैरे येतं इथं वॉचमॅन. तर आपण दर्शन घेऊन लगेच नव्हतं. कसं आहे माहिती आहे जास्त वेळ इथं बसण्यात मजा नाही. दर्शन वगैरे झालेलं आहे आपलं. चला आता मला दर्शन घेऊ लगेच नेऊन घरी ब्लॉक एंड करू. ते पोरांना धरलं वॉचमॅन. तर चला मित्रांनो घेऊ हनुमानाचं दर्शन आणि जाऊत घरी. हनुमानाचं दर्शन पण ते हनुमानाचं पण मंदिर लावलेलं आहे. बाहेरून दर्शन घेऊ बघू शकता. हनुमानाचं पण मंदिर लावलेलं आहे. कारण इकडं मंदिर एवढं लोक पण कशामुळे माहिती आहे का. फक्त सोमवारचं 9 ते 10 वाजेपर्यंत खुलं राहतं. बाकीचं मग अशा टायमा खूप होतं. कारण की इथं जास्त हे होतं असे काय म्हणता ते जास्त हे भांडणं वगैरे होतं. त्याच्यामुळे इथं सगळं मंदिर ते बघत होतं. तर मित्रांनो आलोय मी घरी. आता वाजले 6:30. आपण खाली 15 मिनिटं घरी आलेलो आहे. पप्पा पण बाहेर गेले. पप्पाला जायचं आहे 7:30 वाजता ड्युटीला. पप्पाला 8:04 आहे. तर मित्रांनो आजचा ब्लॉग मी जर एंड करतो. आणि आपला म्हणजे आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा. आणि आपल्या चॅनलवर जर नवे असलं तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेवढं होईल तेवढं शेअर करा.